पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर हे मोठं गाव आणि मंचर पासून 50 ते 55 किलोमीटर प्रवास केल्यावर भीमाशंकरच्या पवित्र भूमीत आणि डिंबे धरणाच्या मुशीत माळीण हे आदिवासी लोकांचे गाव. गावाची लोकसंख्या ही 350च्या आत बाहेर आहे. पावसाळ्यात कोसळणारा धो-धो पाऊस आणि उन्हाळ्यात धरण उशाशी असताना पाण्याच्या थेंबासाठीही करावी लागणारी वणवण हा इथला दुर्दैवाचा फेरा आहे. अशाही परिस्थितीत निसर्गाचा अचानक कोप झाला आणि हे माळीण गाव एका दिवसात पोत्याचं नव्हतं झालं. हसरं खेळतं एक विश्व नेस्तनाबूत झालं. दुर्घटनेनंतर झांजरे या 4 भावांनी 7 गुंठे जमीन शाळेसाठी देणगी दाखल दिली. या गावात रयतनं आपलं विद्यालय सुरू ठेवलं आहे. आता या शाळेत जवळपासच्या वाड्या वस्त्यावरची 35 ते 40 मुलं आहेत. आंबळे, अडिवरे, पंचाळे, चिंचेवाडी, वचपे, पसारवाडी, पोटेवाडी, तळपेवाडी, झांजरेवाडी या गावावरून ही पाखरं शाळेकडे धाव घेतात. रयत शिक्षण संस्था या चिमण्या पाखरांसाठी अद्ययावत सोयी सुविधा पुरवत आहे. उद्याच्या अनेक भावी नागरिकांचे भाव चितारण्यात आपले प्रयत्न तोकडे पडू देत नाहीत आणि इथली पाखरंही त्याचा लाभ घेऊनच आपल्या भावी आयुष्याची स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जेवढे मोबाईल वापरतो, उदाहरणार्थ हा मोबाईल आहे, त्या मोबाईलचे रेंज येते ती सॅटेलाइटच्या द्वारे या ठिकाणी पुरवली जाते. माझं नाव मिनी तुळशीराम भागवत. आमच्या शाळेत मिनी गुरुकुल अंतर्गत डिजिटल क्लासरूम, स्पोकन इंग्लिश हे शिक्षण मिळते. आज रयत शिक्षण संस्थेने 100 ओलांडत असताना वेळोवेळी नवीन बदलही स्वीकारले. नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगही केले. आपल्या या समृद्ध वाटचालीत आता या अतिदुर्गम शाखांना बरोबर घेऊन त्यांनाही समृद्ध बनवावे असा रयत शिक्षण संस्थेचा मानस आहे.